तर पंकजा मुंडे विधान परिषदेच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या, त्यामुळे बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आता गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलेला आहे। पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्यानं बीड जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जातोय आणि अर्थातच लोकसभेला त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यांचं राजकीय पुनर्वसन भाजपनं केलेलं आहे विधान परिषदेवरती आणि अखेर बीडमध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळतंय। विजयाचा गुलाल उधळला जातोय। पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते अत्यंत भावुक झाले होते आणि अखेर पंकजा मुंडेंचा विजय झाल्याचं पाहायला मिळतोय। तर भाजप उमेदवार योगेश टिळेकर हे विजयी होताच हडपसरमध्ये देखील कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। टिळेकर हे हडपसरमधून भाजपचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि इथं आपण बघतोय की आता योगेश टिळेकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। हातात फलक घेऊन यावेळेस इथं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। टिळेकरांचा विजय आणि हडपसरमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय। योगेश टिळेकर हडपसरचे माजी आमदार भाजपचे, त्यांची ही वर्णी विधान परिषदेवर लावण्यात आलेली, अखेर त्यांचाही विजय झालेला आहे। विधान परिषदेच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक अनोखा जोश पाहायला मिळतोय। जल्लोष त्यांनी इथं केलेला आहे। पुण्यामध्ये योगेश टिळेकर यांच्या विजयानंतर कार्यकर्ते रस्त्यावर आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून असलेले उमेदवार परिणय फुके यांचाही विजय झाल्यानंतर त्यांच्या नागपूरमधील हिलटॉप या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। ढोल ताशा वाजवत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी परिणय फुके यांच्या परिवारातील सदस्य देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं।